जय आदिवासी, जय ज्वार. मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगरला उपोषणस्थळी आलेलो आहोत. विशेष म्हणजे 3 तारखेपासून आपले जे लढाऊ मावळे आहेत, या 7 मावळ्यांनी आपल्या घोरपडे ताई एक असे 8 लोकांनी आमरण उपोषण या आयुक्तालयाच्या समोर धरलेलं आहे. परंतु आज 7वा दिवस असूनही ह्या उपोषणाची ज्या पद्धतीनं दखल घ्यायला पाहिजे, त्या पद्धतीनं शासनाने दखल घेतलेली नाही. शेवटी सर्व जमातीला, सर्व बाकीच्या इतर समाजाला जर हे शासन न्याय देत असेल, तर मग आम्हालाच असं सापत्वाची वागणूक का असावी? तर मायबाप सरकारला आमचं म्हणणं आतापर्यंत बऱ्याच वेळा पोहोचवलेलं आहे किंवा त्यांना निवेदन बरोबर आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर ज्या आमच्या मागण्या आहेत 1950 पूर्वीच्या ज्या कोळी नोंदी झालेल्या आहेत, त्या कायद्यानेच झालेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण आम्हाला जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र द्यावं. ही एक छोटीशी मागणी आहे. त्याचा खूप मोठा इश्यू करून ठेवलेला आहे. तर ह्या सरकारने बाबा याच्याकडे लवकरात लवकर दखल देऊन कुठल्याही परिस्थितीत आज उद्या 2 दिवसात उपोषण सोडावं, हे असं परत एकदा शासनाला मी विनंती करतो. आणि ज्या पद्धतीनं आपण या शासनाला म्हणणं मांडायला पाहिजे, त्या पद्धतीने सर्व स्तरावरून आपण आजपर्यंत म्हणणं मांडलेले आहेत. आपण उपोषण केलेले आहेत, मोर्चे काढलेले आहेत, आंदोलनं केलेली आहेत. तर आता ठरल्याप्रमाणे या 4 समित्या आहेत ना इथं, या 4ही समितीसाठीच आपण इथाचा जातीच्या वैधतेचा प्रश्न आहे आणि दाखल्याचा प्रश्न आहे. तो ताबडतोब सोडवावा आणि मराठवाड्यातील कोळी बांधवांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय आदिवासी, जय ज्वार, जय सेवा.